सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात तब्बल 17,000हून अधिक रिक्षा चालक आहेत। रिक्षा चालवून रोजगार करण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षा चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले। मात्र या प्रशिक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा चालकांसाठी 15 दिवसांचे मराठी भाषा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। प्रशिक्षणानंतर परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रिक्षा चालकांना प्रमाणपत्र देण्यात आले। मात्र सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 17,000 रिक्षा चालकांपैकी केवळ 215 रिक्षा चालक या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले। मात्र सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 17,000 रिक्षा चालकांपैकी केवळ 215 रिक्षा चालक या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले। शहर आणि ग्रामीण भाग बहुभाषिक असल्याने अनेक रिक्षा चालकांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकवण्याचे काम राज्य विकास मराठी परिषद, कोकण साहित्य संमेलन आणि मुंबई मराठी साहित्य संमेलन यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली। मात्र दिवसभराचा रोजगार सोडून प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे रिक्षा चालकांना कितपत शक्य आहे असा सवालही उपस्थित होत आहे। मराठी भाषेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 215 रिक्षा चालकांना प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन निरपगार आणि आसिफ मुलानी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। काल दिनांक 17 ऑगस्ट 2026 प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्यातर्फे ज्या अमराठी रिक्षा चालक यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते मराठी भाषा बोलण्याचे, त्यामध्ये टोटल 215 रिक्षा चालकांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 215 जण उत्तीर्ण झाले होते। तर त्यांना उत्तीर्ण झाल्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना प्रशस्तीपत्रक देण्याचा कार्यक्रम काल प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे पार पडला। यामध्ये 215 जणांना प्रशस्तीपत्र देण्यात आले। And press the bell icon. Never miss a